नमस्कार, आरतीच किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. तर आज आपण संक्रांत स्पेशल असे तिळाचे लाडू बनवतोय. पण हे तिळाचे लाडू बनवण्यासाठी इथे आपण पाकाचा वगैरे वापर केलेला नाही आहे. अगदी तोंडात टाकताच विरघळतील असे हे आपण तिळाचे लाडू बनवणार आहोत. ज्यांना दात नाही ते देखील अगदी आरामशीर हे लाडू आनंदाने खाऊ शकतात. तुम्ही इथे लाडू बघू शकता, अगदी छान सॉफ्ट झालेला आहे. तर ह्या लाडूसाठी लागणारं आता मी सुरुवातीला साहित्य सांगते. तर चला रेसिपीकडे वळूयात. तर तिळाचे लाडू बनवण्यासाठी मी इथे तीळ, गूळ आणि शेंगदाणे घेतलेले आहेत. आता याचं प्रमाण कसं घ्यायचं आहे ते सांगते. तर तिळाचे लाडू बनवण्यासाठी मी इथे हे गावरान तीळ वापरलेले आहेत. हे कुठल्याही स्टोअरमध्ये अगदी सहजपणे मिळून जातील. त्यानंतर आता घरातली कुठलीही एक वाटी घ्यायची, त्याच्यानेच आपल्याला हे तिन्ही जिन्नस मोजून घ्यायचे. तर या वाटीने मी इथे 3 वाटी तीळ घेतलेले आहेत. त्यानंतर इकडे 2.5 वाटी मी गूळ घेतलेला आहे, बारीक असा चिरून घ्यायचा आहे. आणि 2 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत. आता सुरुवातीला आपल्याला हे शेंगदाणे छान असे हलक्या मंद आचेवरती भाजून घ्यायचे. तर कढई मी आधीच गरम करायला ठेवली आहे, त्याच्यामध्ये आता हे शेंगदाणे टाकून घेऊयात. आता शेंगदाणे भाजताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, हे शेंगदाणे आपल्याला मंद आचेवरती भाजायचे, म्हणजे ते छान असे खरपूस भाजले जातील. आणि जर मोठ्या आचेवरती आपण हे शेंगदाणे भाजले तर शेंगदाण्याची जी साल असते ती पटकन भाजलं जातं आणि आतमध्ये शेंगदाणा कच्चा राहतो. मग ती लाडूमध्ये वापरा किंवा मग भाजीला त्याची तेवढीशी चव लागत नाही. त्यामुळे शेंगदाणे भाजताना नेहमी मंद आचेवरती हे शेंगदाणे भाजून घ्यायचे. तर आता इथे शेंगदाणे तुम्ही बघू शकता, त्याची साल जी आहे ती भाजायला सुरुवात झालेली आहे. आता हे शेंगदाणे मी एक 5 ते 6 मिनटं झालेले आहेत असेच मंद आचेवरती भाजून घेतलेले आहेत. आता हे शेंगदाणे भाजलेत की नाही कसं ओळखायचं, असा एखादा शेंगदाणा घ्यायचा. तुम्ही ते बघू शकता, शेंगदाण्याची साल अगदी टरफल त्याचं जे तडकले गेलेलं आहे, क्रॅक गेलेलं आहे त्यांना, आणि असं हातावरती चोळून पाहायचे. तर ते बघू शकता शेंगदाण्याला छान असे डाग पडलेले आहेत, आतमधनं देखील लाल झालेला आहे. तर आता शेंगदाणे छान असे भाजला गेलेत, गॅस कमीच ठेवायचा आहे. आता हे भाजलेले शेंगदाणे आपल्याला ताटामध्ये काढून ठेवायचे. आता हे शेंगदाणे आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे. आता शेंगदाणे थंड होत आहेत तोपर्यंत आपल्याला तीळ भाजून घ्यायचे. आता हे तीळ आपल्याला कढईमध्ये टाकून घ्यायचं आणि हे तीळ भाजण्यासाठी खरं तर फारसा वेळ लागत नाही. एक 3-4 मिनिटांमध्ये हे तीळ अगदी छान आपले फुलल्या जातात. ज्यावेळेस ते चटचट उडायला सुरुवात होते, समजून घ्यायचे की आपले तीळ अगदी छान असे भाजले गेलेले आहेत. आता हे तीळ भाजताना अख्ख्या घरभर तिळाचा छान असा सुगंध सुटलेला आहे. आणि थंडीच्या दिवसांमध्ये खरं तर हे तिळाचे लाडू आवर्जून खाल्ले पाहिजे. आपल्या शरीराला जी उष्णतेची गरज असते ती खरं तर ह्या तीळ आणि शेंगदाण्याच्या लाडूने शरीराला मिळत असते. त्यामुळे थंडीच्या दिवसांमध्ये आवर्जून हे तिळाचे लाडू तर खायलाच पाहिजेत. तर आता इथे तीळ माझे छान असे भाजले गेलेले आहेत. तुम्ही ते बघू शकता, त्याचा रंग बदलायला सुरुवात झालेली आहे. आणखी 1-2 मिनटासाठी मी हे तीळ छान असे भाजून घेते. आता हे तीळ देखील छान असे भाजले गेले, त्याचा रंग तुम्ही बघू शकता. आता हे तीळ आपण एखाद्या बाउलमध्ये काढून घेऊयात आणि हे तीळ देखील आपल्याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचे. आता हे तीळ आपण साईडला ठेवून देणार आहोत आणि शेंगदाणे बघूयात. तर शेंगदाणे देखील आपले छान असे थंड झालेले आहेत पूर्णपणे. आता याच्यावरची जी साल आहे ती साल काढून घेऊयात. अशा पद्धतीने मी या शेंगदाण्यांची साल काढून घेतलेली आहेत. पूर्ण शेंगदाण्यांची साल नाही काढलेली, काही शेंगदाणे तसेच आहेत. आता हे शेंगदाणे साईडला ठेवून देते आणि तीळ दाखवते. तर तीळ देखील आपले पूर्णपणे छान असे थंड झालेले आहेत. आता एक वाटी घ्यायची आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे तीळ काढून ठेवायचे. तर इथे मी 3 चमचे किंवा मग अर्धी वाटी तीळ साईडला काढून ठेवलेले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे हे तीळ कमी किंवा जास्त करू शकता. तर आता हे तीळ आपल्याला साईडला ठेवायचे, हे आपल्याला नंतर वापरायचे. आणि आता हे तीळ देखील छान असे थंड झालेत. आता आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचं. सुरुवातीला मी इथे तीळ मिक्सरला फिरवून घेणार आहे. तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये जेवढे बसतील तेवढे आपल्याला तीळ टाकून घ्यायचं. तर इथे मी 3 चमचे मिक्सरच्या भांड्यामध्ये तीळ टाकून घेतलेले आहेत. आता हे मिक्सरला वाटून घेऊयात. आता तुम्ही इथे बघू शकता, अगदी छान हे मी बारीक असं मिक्सरला वाटून घेतलं आहे. फक्त एक लक्षात घ्यायचे, तीळ हे पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं, नाहीतर मग तिळाला
तेल सुटू शकतं जर गरम गरम हे तीळ जर आपण मिक्सरला फिरवले तर. आता राहिलेले तीळ अशाच पद्धतीने मी मिक्सरला बारीक असे फिरवून घेणार आहे. तर ही दुसरी बॅच देखील म्हणजे छान अशी मिक्सरला वाटून झालेली आहे. त्यानंतर आता आपल्याला इथे शेंगदाणे वाटून घ्यायचे. तर तुम्ही इथे बघू शकता हे तीळ मी छान असे बारीक एकदम वाटून घेतलेले आहेत. आता शेंगदाणे वाटून घ्यायचे. तर शेंगदाणे वाटताना लक्षात घ्या 2 बॅचमध्ये आपण हे शेंगदाणे वाटणार आहोत. म्हणजे जेवढे बसतील तेवढे अगदी थोडे थोडेसे शेंगदाणे आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचे. तर शेंगदाणे देखील आपल्याला अशाच पद्धतीने बारीक वाटून घ्यायचे आहेत. तुम्ही ते बघू शकता अगदी छान ज्या पद्धतीने आपण तीळ वाटून घेतले होते तशाच पद्धतीने शेंगदाण्याचं देखील मी ते बारीक असं मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे. तर हे शेंगदाणे मी 2 बॅचमध्ये मिक्सरला फिरवून घेतलेले आहेत. तर ही दुसरी बॅच देखील आपली तयार झालेली आहे. आता शेंगदाणे आणि तीळ तर छान असे आपण वाटून घेतलेले आहेत. शेंगदाण्याचं आणि तिळाचं सारण आहे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आणि याच्यामध्ये आता आपल्याला गूळ टाकून घ्यायचा आहे. तर 3 चमचे इथे मी शेंगदाण्याचं आणि तिळाचं सारण घेतलं होतं आणि त्याच्यामध्ये 1-1.5 चमचा इतका गूळ टाकून घेतलेला आहे आणि परत एकदा आपल्याला हे मिक्सरला छान असं वाटून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता अगदी छान याला बाइंडिंग आलेलं आहे. अगदी छान हे मिक्सरमध्ये मी बारीक करून घेतलेलं आहे आणि अशाच पद्धतीचं आपल्याला हे सारण हवं आहे लाडू बनवण्यासाठी. तर हे तुम्ही ते बघू शकता. अशा पद्धतीने मी पुन्हा एकदा हे राहिलेलं सारण मिक्सरला फिरवून घेणार आहे. तर तुम्ही इथे बघू शकता मी संपूर्ण गूळ आणि शेंगदाणे तिळाचं सारण जे आहे ते मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे. आणि आता आपल्याला जे साईडला आपण तीळ ठेवले होते ते तीळ याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहेत. हे तीळ आपण याच्यासाठीच ठेवले होते. आपण हे तीळ नंतर वरनं टाकणार होतो म्हणजे लाडूमध्ये खाताना छान लागतात त्यासाठी आपण हे तीळ वरनं टाकले होते. आता हे पुन्हा एकदा छान असं सारण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे गूळ सर्व मिश्रणाला एकसारखा लागला जाईल आणि तीळ देखील छान असे त्याच्यामध्ये मिक्स होतील. असे वरनं जर तीळ टाकले ना तर ते खाताना खूप छान लागतात. दाताखाली आल्यानंतर तर खूप छान लागतात. तर आता इथे हे सारण मी पूर्णपणे छान असं मिक्स करून घेतलं आहे. आता याचे लाडू वळवायला घेऊयात. अगदी सहजपणे हे लाडू वळल्या जात आहेत. तुम्ही इथे बघू शकता अजिबात हाताला चटका नाही किंवा पाकाचं टेन्शन नाही. अगदी सहजपणे सोप्या पद्धतीने हे तिळाचे लाडू बनवले जात आहेत. तुम्ही ते बघू शकता अगदी छान मऊसूद लाडू आपले तिळाचे बनवून तयार आहेत. तुम्ही इथे बघू शकता अगदी ज्याला दात नाहीत ते देखील आरामशीर हे लाडू खाऊ शकतील. तर दिसतायत ना अगदी छान. तर अशा पद्धतीने मी राहिलेले सर्व लाडू इथे बनवून घेणार आहे. तर हे आपले मस्त असे संक्रांत स्पेशल तिळाचे लाडू बनवून तयार झालेले आहेत. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर व सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.